ऑलमोस्ट जगण्यासाठी जे आपल्याला अरे आपल्याकडे 50 वाटांते. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं सुशेगात जगण्याचं एक उदाहरण असलेल्या आणि इथल्या लोकांच्या राहणीमानाचा एक अविभाज्य घटक असलेला आठवडी बाजारात तुम्हाला मी फिरवणार आहे. आणि या आठवडी बाजारामध्ये काय काय भेटतं याची संपूर्ण माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. चला या ब्लॉगला सुरुवात करूया. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. चला निघूया. आता आपल्यासोबत बबी काका आहेत आणि ते आपल्याला या बाजाराविषयी, आठवडी बाजाराविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत. म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षांचा त्याच्याबद्दल. आणि 100 वर्षापूर्वीपासूनचा आहे बाजाराचा आहे. हां, आमचा हा शुक्रवार बाजारपेठ. ओके. इथे मोठा दर शनिवारी बाजार असतो. हां 100 वर्षापूर्वीपासून पण असेल आमच्या ह्याच्यात सांगते. हां, म्हणजे पूर्ण पिढीने बघितलेलं आहे. हां, चला चिल्लर पार्टी घेऊन निघालो आम्ही. रश्मी मॅडम पुढे लीड करते कारण तीच इथली मेन आहे. आता हे आमचं तेजसचं घर आहे. इथून राईट साईडला पण आहे आणि लेफ्ट साईडला आहे. सो आधी आपण लेफ्ट साईडला जाऊया. अशा प्रकारचे दुकान आहेत. हा मेन बाजारपेठ आहे आणि बाजारपेठला रोडवरच रस्त्याच्या दुतर्फाही दुकानं लागलेली आहेत. चला आता बघा, हे लसूण आहे, लसूण सफेद. त्याच्यानंतर मग आपले लोकल जे खाद्यपदार्थ आहेत, जे भाजीसाठी लिंबू, मिरची, हे सर्व. त्याच्यानंतर आता इकडे बघा कांदे बटाटे वगैरे पण अवेलेबल आहे. डावी साईडची बाजू आहे ना, तिकडचे बघूया दुकानं. आणि त्याच्यानंतर मग येता वेळेस राईट साईडचे बघूया. जे काही पदार्थ आहेत ना खायचे किंवा भाजी वगैरे, ते सगळे ऑलमोस्ट लोकल आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता हे असे पुडे वगैरे आहेत. त्याच्यानंतर गावठी भाजी आहे. ही कसली भाजी आहे? लाल भाजी. लाल भाजी आहे ना. आणि हे ओके. आणि ते चवळीचं पाला. चवळीचा पाला कशाला असतो का? भाजी चवळीची. ओके चवळीच्या पाल्याची भाजी. ओके. हे बघ, हे कपडे वगैरे हे पण भेटतात. ऑलमोस्ट जगण्यासाठी जे आपल्याला गरजेच्या वस्तू असतात ना, त्या संपूर्णपणे आठवडी बाजारामध्ये अवेलेबल असतात. आणि हा प्रत्येक विकली भरतो आहे. चलिए जेवढ्यात जाऊया, मग पुढे जाऊया. चला बाजार फिरता फिरता हनुमान मंदिराजवळ आलं. सो चला आधी दर्शन घेऊया. ही कसली रुईची पानं ना? रुईच्या पानांचं आहे. हे मंदिर अगोदर आहे ना, मी जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा थोडंसं म्हणजे ओल्ड जे स्ट्रक्चर होतं ते होतं. आता नवीन केलं आहे, जबरदस्त आहे. गुरु सचिन बघ कसलं झालं आहे मंदिर, हनुमान मंदिर. आत्ता 2-3 वर्ष झाली त्याच्यानंतर नवीन केलं आहे. जबरदस्त केलं आहे, जबरदस्त. मंदिरापासून थोडं 2-4 दुकानं आहेत. त्याच्यानंतर मग संपूर्ण बाजार संपतो. आता रश्मीच्या घरापासून लेफ्ट साईडने आपण आलो होतो. आता ही राईट साईड आहे. राईट साईडनेची पण दुकान आता बघूया. कुठली? पपई पाहिजे का? पपई चालली, पण रश्मीला काय भाव पटत नाही. मसाला, हिरवा मसाला, लसूण घ्या इकडे. किती पाहिजे? एकच पाहिजे. घ्या की. कसं द्यायचे? 2 घ्या 50. नको 2 नको, एकच पाहिजे. चला बघू, हिचं घेऊन ठेवते. 20 रुपयाला त्यांनी केली आहे डील. जर तुम्हाला भूक लागली तर वडापावची सुद्धा सोय आहे. म्हणजे टेन्शन नाही. फिरून फिरून दमल्यावर कसं मॉलमध्ये ते मॅकडॉनल्ड्स आणि फॅकडॉनल्ड्स असते, तसं इथं वडापाव आहे. रश्मी थांबली म्हणजे वडापाव. काय वडापाव घेतस? भाजी वडापाव पाहिजे तुला? नको, सध्या नको. थोडा वेळ. चल. हां, मोबाईलचे ग्लासेस वगैरे 50 रुपये ग्लास. ओके. त्याच्यानंतर लिंबू जे महाग झाले खूप. त्याच्यानंतर काय बोलतो, पानं. इथं लोक पानं खूप खातात त्याच्यामुळं. चांगलं आहे. अरे भाजीच आहे. हे बघा भाजीचे दुकान आहेत. हे बरं केलं आहे, वरती असे तालपत्री लावलेले आहे. त्याच्यामुळे दुकानाजवळ आलो ना की थांबायला बरं वाटतं, टेन्शन नाही वाटत, म्हणजे ऊन नाही लागत. ही आयडिया बरी आहे. सगळे म्हणजे जागा ठरलेल्या आहेत काय? जागा ठरलेल्या आहेत का? इथं सध्या गावठी कोंबड्याच भेटतात. हे गावठी कोंबड्या आहेत ना? कोंबड्या आहेत ना की कोंबड्या आहेत? ओके. बघा मटन चिकन. यांच्या पप्पांचाच बड्डे आहे आणि या आमच्या इथं सुकवाडला आहेत. बघू मामा जर आले संध्याकाळी तर मग बेत करूया. रश्मीचा सध्या चालू आहे. किती किलो बसतं? कोंबडा टँग टँग जावयाची फुल सोय. गावठी कोंबडा कापून. ही बघा हसते दुर्वा.
आता 12 वाजेपर्यंत हा बाजार आहे ना ऑलमोस्ट संपतो, कारण जेवायपर्यंतच असतो. तर आता बघ गर्दी वाढत चालली आहे बघा. हे बघा ते पण लेडीजचं पण खूप सामानाची दुकानं आहेत छोटी मोठी. त्याच्यानंतर लिंबू सरबत, गावठी अंडी आहेत. ओके आगुळ आहे ना, आगुळ असं भरून येतं काय उकडं. ओके ओके. आणि हे काय आहे? वाल आहे तो. नाही बाजूची आहे. ही वांगी आहेत काय? हिरवी वांगी. आम्ही आता अर्धा बाजार फिरलोय, फक्त एक पपई घेतली. ऑलमोस्ट सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. म्हणजे एक आठवडी बाजार जर तुम्ही केलात ना तरी घरातल्या सर्व गोष्टी तुम्हाला कव्हर होतात. आणि म्हणजे घरात कुठल्याही गोष्टीची कमी लागणार नाही. तुम्हाला जी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील इथं. आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे इथल्या पंचक्रोशीत असणारा हा एकच बाजार आहे. इकडे सुकवड गाव आहे, त्याच्यानंतर गावराई, त्याच्यानंतर तळगाव, अशी बरीचशी गावं मिळून हा एकच बाजार भरतो. त्याच्यामुळे इथं सर्व हे लोक येत असतात आणि इथं गर्दी जास्त असते. आता बघा चला दुकानं दाखवतो. आणखी मसाल्यांची अशी पॅकेट आहे रेडी. रश्मीच्या घराकडून राईट साईडला जेव्हा खाली जातो ना तेव्हा ऑलमोस्ट मच्छीची दुकानं जास्त बघायला भेटणार आहेत. ही बघ सुरुवातीलाच आपल्याला सुकी मच्छी बघायला भेटते. सुकट, जवला 30 रुपये 30 रुपये हा वाटा. 50 कुठले 50-2 आणि हे ते सेम 30 रुपये शेअर ना. सगळे 30 रुपये वाटा आहेत. तुमच्या बागेसाठी झाडं वगैरे हवी सुशोभीकरणाची ती पण इथं अवेलेबल आहे. बघा चला आता मेन सेक्शनला आलोत, माशांच्या सेक्शनला. रश्मीची एक्साइटमेंट जास्त वाढणार आहे. प्लस काकी भेटल्या सोबत. आता खतरनाक मासे बोलले ना की तिचा असा जीव वर खाली होतो. हां असं ही घेऊ की ती घेऊ. आता बघा आता नजरा बघ तिच्या. चला आता मच्छी बघूया आणि मच्छीचे रेट पण काय आहेत ना ते पण बघतो, सांगतो तुम्हाला. आता इकडं गर्दी आहे बघा. हा पूर्ण मच्छीचा सेक्शन आहे. आईची मैत्रीण आहे. आईची मैत्रीण आहे. प्लेट 1000 रुपये. 1000चे सगळे. 3 6 8 7 कोलंबी 200 रुपये. कोलंबी 200 रुपये. आणि बाकी जामच महाग आहे. किती किती बोंबील किती? 200 रुपये. रश्मिकीला मच्छी महाग वाटायला लागली. मग आपले अरे आपल्याकडे 50 वाटा. रश्मी आता कम्पेअरिंग करायला लागली उरण आणि मालवण. उरणला हे स्वस्त आहे, इथं हे महाग आहे, इथं हे स्वस्त आहे ते महाग आहे. हां होय होय. पेढी आहेत ना ते पेढी. हा ते तारले तारले मस्त लागतात. टेस्ट भारी असते पण काटे असतात. चला खाली उतरा खाली उतरा. येवा खाली उतरा खाली उतरा खाली उतरा. खतरनाक स्ट्रॅटर्जी. बांगडे काय 200चे 5. कापी असतात कापी. सुरमया सुरमया बांगडे 200चे 5 6 दिले. 350 देतो. याचं होय होतो घ्या पण जून मध्ये मोठी होती 4 मोठे घात. लक्ष्मी मॅडमला मच्छी काय सध्या अजून भेट नाही. पाहिजे तसा रेट भेट नाही. तिला थोडा स्वस्त पाहिजे. बिचारी ट्राय करते इकडं तिकडं इकडं तिकडं चालू आहे. ऑलमोस्ट मच्छीचं सेक्शन झाला ना की हा बाजार इथून एंड होतोय. इथून खाली वाहल आहे. आता कुर्ले ना रश्मी? आजी सांगते भरलेले आहेत. रश्मी चेक करते. आजी किती वर्ष हे तुम्ही हा धंदा करताय? तरी किती वर्ष? म्हणजे शुक्रवारच्या बाजार किती वर्ष येत आहे? शुक्रवारच्या बाजार किती वर्ष येत आहे? होय. फक्त ह्याच बाजारात बसता की आणि दुसऱ्या बाकी एकच बाजार करता फक्त? 100ला आहे पिशवी भरून. ओके. हे बघ माणसं भेटली. हे तुम्ही घराडे खाली शा काय विषय? गाडी नव्हती आमच्याकडे. हे आमचे तेजसचे जिगरी विगरी गोविंदा आणि क्रिकेटचे पुढचे आमचे योगेश पेंडकर. ही मजा असते इथं बार्गेनिंग मध्ये बाजारामध्ये. स्वतःच्या पुढे जायला देत नाही.
फुल एकदम मस्ती पुणेकर टाईप. आता आपल्याकडे शिंपल्याने शिंपले बोलतात, इथं तिसरे बोलतात. तिसरे म्हणजे शिंपले. ओके आगरी भाषेत. काका काय व्हायचा भेटणार नाही. हे काय हे कसली मच्छी? ही काय मुरी आणि ही तांबूस किती 500ला. पण काय ना तुझ्या काय नाव तुमचं? अरविंद आमरे. हां मासे घ्यायला आलात? आम्ही मासेवाले गो. आमचा माशाचा धंदा आहे रत्नागिरीला. कुठे? रत्नागिरी. रत्नागिरीला. हो मिरायला. आता इथे सुट्टीला आलात काय? सुट्टीला आलात इकडे? नाही मी इथे घर बांधलाय. इथे घर बांधलं. शुक्रवार भंडारवाडी. भंडारवाडी. आता काय चाललं बघा, माशांच्या सोबत उभ्या राहला. मासे देऊची ना असे घेऊचे लागते रे तुका. हा होय प्यायचा. मच्छी घेऊन झालेली आहे बाबा. आता परत वरती येतोय रिटर्न. संपूर्ण बाजार फिरून झालाय. उसाचा रस पिऊया, खूप ऊन लागलाय ना. उसाचा रस आपला आलेला आहे. मी इथं सावीत आलो, इथं जाम ऊन लागायला लागला. ते दे बाबा, टेस्ट घेऊया. मस्त टेस्ट आहे, बरं वाटला. पण ऊन लागला त्याच्यामुळे जास्तच. चला आता पुन्हा एकदा बॅक टू लाल माठ. इथं आपलं हे एक बरं आहे की जाग्या जाग्यावर आईस्क्रीम किंवा हे लिंबू सरबत किंवा हे ना ती दुकानं आहेत. सो तुम्ही फिरून फिरून जर एक्झॉस्ट झालात ना तर तुम्हाला एनर्जीसाठी ही दुकानं यांनी सेटअप आहेत कुठं ना कुठं मध्ये. ते एक बेस्ट आहे. हे बघ टोपल्या काय पाहिजे? झाप पाहिजे? हां झाप. 170 रुपये. आणि ह्या सूप सूप 500 रुपये जोडी. 500 रुपये जोडी. हा. आठवडी बाजार संपूर्ण आता फिरून झालेला आहे आणि आम्ही बॅक टू द स्टेज रश्मीच्या घराजवळ आलेलो आहोत. तो हा आठवडी बाजारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही दिलेली माहिती आणि हा संपूर्ण बाजार आणि या बाजाराविषयी तुम्हाला काय डाऊट आहेत तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सर्वांचे रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. चला भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.